नमस्कार. गावाकडचा दुसरा दिवस आहे. कालच्याप्रमाणे आज देखील पाऊस नाही आहे. तर काय ही बघा इकडे लागवड केली होती जी मी तुम्हाला दाखवली होती. तर त्या लागवडीमधली गेल्या वर्षीची काही झाडं मेली होती, ती आज लावली. 4-5 झाडं मेली होती, ती लावली पुन्हा. तर मग बाबांकडून ही मळी काल फोडून घेतली होती आणि ह्या मधल्या जागेमध्ये बघा या ठिकाणी आज आमचं काम चाललं आहे, थोडंसं भाजी लावायचं. प्रियांका साफसफाई करते, ते रान वगैरे वरती आलेलं. इथे एक नवीन वाफा बघा, हा वाफा गादी वाफा केला आहे आपल्या पालेभाजीसाठी. आणि इथं आम्ही लावणार आहोत हळद. हळद काय माहिती आहे, हळद खूप चांगली होती आमच्या जमिनीमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आम्ही वर्षभर हीच हळद गेले 2-3 वर्ष आम्ही असा प्रयोग करतो आहे की हळद पिकवतो. जी मधली जागा आहे लागवडीच्या तिथे हळद चांगली होती आणि मग ती हळद वर्षभर 2 वर्ष आम्हाला आरामात पुरते, इथपासून ते मुंबईपर्यंत. तर इथे हळद लावणार आहोत आणि मग पुढे इकडे बाकीची भाज्या लावणार आहोत. पडवळ म्हणा, भेंडी म्हणा, हे सगळं आणलेलं आहे. तर बघू आता आजचा दिवस शूट करून घेऊयात. सगळ्यात अगोदर आम्ही लागवडीच्या ठिकाणी वाढलेलं झुडपं आणि गवत हातानेच साफ केलं. जमीन फोडून झाल्यावर मातीची ढेकळं फोडून त्यातील गवताचे तण बाजूला काढले. यानंतर मऊ झालेल्या मातीला हळद लागवडीसाठी योग्य असणाऱ्या सरी वाफ्यांचा आकार द्यायला सुरुवात केली. सरी वाफे तयार केलेत आणि त्या वाफ्यांवरती आता रखा मारतो आहे आपण, ज्याला आपण रखाडी पण म्हणतो. कारण ह्या रखाडीमुळे ह्याच्यामधले जे आळे असतील किंवा जंतू असतील ते मरून जायला त्याची मदत होईल. आणि ह्यानंतर पुन्हा आपण इथं सेंद्रिय खत आणलं आहे बघा, ते सेंद्रिय खत देखील या ठिकाणी मारून मग त्याच्यानंतर आपण हळदीचे कंद त्यामध्ये लावणार आहोत. वाफे तयार झाल्यावर त्यात राखाडी आणि सेंद्रिय खत मिसळून हळदीचे कोंब आलेले कंद त्यात ठराविक अंतरावरती लावायला सुरुवात केली. हे करत असताना कोंब आलेली बाजू मातीतून वरती राहील याची काळजी घ्यावी लागते. ज्या बिया आणल्या होत्या, जी रोपटे आणली होती ती लावून झालेली आहेत. आता ही भाजी कधी येते म्हणजे पुढच्या महिन्यात येईल कदाचित, चांगली म्हणजे वरती. तर जेव्हा ते येईल तेव्हा एक वेगळा व्हिडिओ बनवू आपण जर गावी आलो तर, आणि तो पण दाखवेल. ते बघायला अजून छान वाटेल. मेहनत घेतले, बघू आता त्याचं फळ कसं भेटतं आहे. तर हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो आहे. जय महाराष्ट्र, धन्यवाद.